नसरापूर प्रकरणानं मनाचा थरकाप उडाला, भयानक चीड आली। नसरापूर प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे। नसरापूर प्रकरणातील आरोपीचे हालहाल करत त्याला संपवावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली। अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते असा संतापही त्यांनी व्यक्त केला। सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी असंही त्यांनी एक उद्विग्न सवाल केला। महाराष्ट्राचं लक्ष्य विचलित झालंय अशीही टीका राज ठाकरेंनी केली। संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। संदीप, राज ठाकरेंनी अशा अनेकदा सामाजिक विषयांवरती ते मन मोकळं भाष्य करत असतात आणि यावेळी त्यांनी नसरापूरवर भाष्य केलेलं आहे। कशा प्रकारे पाहता तुम्ही? अगदी प्रसन्न सर, समाजाला काळीमा फासणारी खरं तर ही नसरापूरची घटना आहे आणि त्यावरच राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून एक पोस्ट केलेली आहे, ज्यामधून त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सरकारला थेट जाब विचारलेला आहे। कारण फास्ट्रॅक कोर्टात आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्या घटनांमध्ये ज्या वेळा आरोपीला फास्ट्रॅक कोर्टामध्ये टाकलं गेलं ते अजूनही निकाल प्रलंबित आहेत। कारण तो आरोपी परत पुन्हा उच्च न्यायालयात जातो, सुप्रीम कोर्टामध्ये जातो, त्यामुळे प्रकरणांचा निकाल लागत नाही। त्यामुळे फास्ट्रॅकची व्याख्या सरकारनं नेमकी स्पष्ट करावी असं म्हणत थरकाप उडाला असं म्हटलेलं आहे राज ठाकरे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी थोड्याच वेळात खासदार सुप्रिया सुळे या येणार आहेत। त्यांच्यासोबत नसरापूरच्या ग्रामस्थांचं जी टीम आहे ती देखील असणार आहे त्यांच्यासोबत। काल आपल्याला माहिती आहे त्या ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि आता काही वेळातच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। प्रामुख्यानं आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा किंवा मृत्यूदंड द्यावा ही प्रामुख्यानं मागणी आहे। मोठा रोष जो आहे तो पुण्याच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळाला होता आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असल्याची देखील माहिती मिळते। पुणे ग्रामीण पोलिसांच्या संपर्कात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं सगळ्या हालचालींवर, तपासावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत। पुढच्या काही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये आपल्याला पाहायला लागेल नेमकं राज्य सरकारकडून या सगळ्या बाबतीत काय भूमिका घेतली जाते ती। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।